नमस्कार मंडळी. 2022 या सरत्या वर्षाचा शेवट गोड आणि हास्यमय करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी असं म्हणतात, जे गाव करी ते राव न करी. चला तर बघूया एका जमलेल्या लग्नात गावकरी मिळून काय विघ्न आणतायत ते. यासाठी मंचावर येतात हास्य जत्रेतले इबलीस गावकरी. बऱ्यानू वो हो बऱ्यानू. काय रे? इमानात शिटा किती बसतील हो? म्हणजे माझ्या माहिती प्रमाण 60-70 बसू शकतात. काय समजलं? आणि कोंबून कोंबून भरली तर कोंबून जर भरलेली हा. तर स्टँडिंगनी उभं 100 माणसं बसतील. होय काय? हा, थोडा चांगलं. त्रास होईल ना, असं नाही. चांगलं आहे म्हणजे. पण मग तेच इमानाचं कुठे काय काढणार? जमिनीची केस चालू आहे ना, होय काय? ते जिंकल्यावर पैसे मिळतील आता. हा. तर पैसे मिळाले की एक विमान उचलायचं म्हणतोय मी. इमान उचलतोय? हम्म. नाही उचल, माझं काही म्हणणं नाही आहे. मग? पण लँडिंग कुठं करशील? अंगण्यात. केलीस? गरिबीची गोष्ट केलीस? लँडिंग कशाला करू? मग? भाडी मारणार आहे मी. भाडी? मग? वडापासारखी? मग? कसं काय? गण्याचा वडाप आहे ना, हा. त्या कोंबून कोंबून 16 जणांना नेतो. हा. मी कोंबून कोंबून 100 जणी नेली. तेवढा धंदा होईल. वाईट. मग? हो बालू, हा. विमान घेण्याआधी माझी उधारी चुकवशील ना. मोठा विमान घेणार. जरा वर उडाय नाही, लगेच खाली आण. नाही ते काय? माणसं वासाठी हे पैसे मिळाले ना की टपरी सकट विकत घेईन तुला. पाजलतोय. दे लगडे चाय दे. काय दे? काय? नमस्कार नमस्कार. 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 बारक्या 2 चाय दे बाबा. म्हणू काय वसुली करत निघालो की काय? नाही उगाच काय. मग हा टकलू गुंड का आणलाय बरोबर? अहो नाही हो. अरे खुशाल टकलू म्हणताय ते. नाही नाही गुंड नाही गुंड. गुंड नाही, मग हा यानं टक्कल काय गेला नाही? अरे हे काय अहो लॉजिक सांगतो. ओलं करून देतो. हा, हा, हा. ओलं करून देतो. हे शामराव. हा नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. आम्ही ते आता माझं होणार आहे ना, ही माझी हा. तिचं हे बंधू. ती होणार आहे माझी, ही तिचं हे बंधू म्हणजे त्याला सगळंच कसं उचकुटून सांगू तुम्हाला. आम्हाला कळेल कसं? साला साला हा. साला आहे मी त्यांना. अहो म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं हे बंधू काय आहे. म्हणता होय काय? लग्न फायनल ठरलेलं आहे. वा 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 अभिनंदन अभिनंदन. वा वा अभिनंदन अभिनंदन. पन्या हो 2 चायचे पैसे यांच्या नावावर लिहा. नाही, नाही, नुसती चाय नाही. हा. आज क्रीम रोल पण दे. मी लय आनंदात आहे. वा, दे दे लवकर दे लवकर दे. हा. हे बेस झालं. होय. यांचं लग्न होतंय म्हणजे गावचा एक मोठा प्रश्न सुटला. गावचा प्रश्न सुटला म्हणजे काय हो? सगळ्या गावाला चिंता लागली होती माहितीये. हा म्हातारा घोड्यावर चढण्या अगोदर लाकडावर चढतोय की काय? काय बोलताय ते? हे गावातले आताच आहे. हो एकदम घाबरवाल काय त्या गावात घाबरवतात. नवीन आहे ना ते. होय, होय. सांगतो गंमत करतात हे ते. गंमत आहे का? आमच्या गावातली जी माणसं आहेत का ना, हा. अहो लय प्रेमल. म्हणजे ती बोलतील अशी फटकल. हा. पण नुसती गोड माणसं. असं. फणस माहितीये तुम्हाला? हा, हा, हा. म्हणजे बाहेरून असा काटेरी हा. टणक. हा. पण आत कसा असा बुलबुलीत घरा एकदम गोड. वा, 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 आहे का नाही? क्या बात. तसं आहे. काय हो कदमानू, हा, हा. लग्नाची तारीख काय ठरवली? म्हणजे सांगायचं ते. अरे अरे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. पुढचं. होय का? म्हणजे एवढ्या लवकर होय. काय भानगड नाही ना? नाही 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 भानगड वगैरे काय काय नाही. ते सांगा. सांगतो काय असेल तर आम्ही ऐकू. अहो, सांगतो काय आहे त्याच्यात. आय नो म्हणजे नका सांगू मला माहिती. लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. म्हणजे कसं आहे, हा माझी बहीण आहे ना, बर. तिचं आधी लग्न झालेलं आहे बुवा. होय काय? हा पण काय नवरा दारूबाज होता. अरे. गायरा मारायच्या हो बहिणीला. वाईट. होय काय? त्याच्यामुळे कंटाळून डिवोर्स घेऊन टाकला बुवा. हं. बेस केलं. पण म्हटलं बहिणीचं आयुष्य काय उद्ध्वस्त करायचं, तिची बिचारीची काय चूक. खरंय. म्हणून तिचं दुसरं लग्न लावून टाकू बुवा लगेच. अच्छा अच्छा, म्हणून लगेच ह्यांच्यावर रुमाल टाकला हो तुम्ही. रुमाल टाकला म्हणजे नाही नाही रुमाल बंद कसा? आपण एसटी ती सीट पकडे रुमाल कसा टाकता, हा. तसा यांच्यावर तुम्ही रुमाल नाही टाकला, टाकला. हा. काय हो बोलायला? असं अवघड. पण काळजी करू नका पाहुण्यानू. हा. तुमच्या बहिणीचं नशीब फलफललंय माहितीये काय? दिवा बत्तीस घेऊन जरी असा माणूस शोधला ना, सापडायचा नाही नाही, कुठं. का का? काय तरी काय हे बाबा कुकिंगचं पण बिस्किट ठेव. बारक बारक दे बारक दे. आता चालत नाही. हो.
भारी होता पण माणसं मस्त आहेत बा. हा पण तुम्हाला सांगतो हा. या गावात हा. यांच्यासारखा स्वच्छ माणूस कोण नाही. मग माणूस एवढा स्वच्छ उद्या साबण संपला तर ह्याला अंगावर चोलू शकता तुम्ही मग? लय होतंय. जे आहे तर, जे आहे तर. जे आहे तर. आहे तर, आहे तर आहे. आम्ही हल्ली साबण नेतच नाही अंघोळीला. यांना घेऊन जा आता. खूप कॉमेडी आहेत बाय. बरं भाई काय म्हणतो कदमानू हा. आता लग्न ठरलं हो, ठरलं. जुन्या गोष्टी विसरून जा. जुन्या गोष्टी म्हणजे काय सांगता तुम्ही? जुन्या गोष्टी आता ती चिंदन करी नाही तुमच्या घरात ये जा करते आता पण तिला ती- सांगा माझी बायको येणार आहे तेव्हा तुझी गरज नाही मला एक मिनिट कोण चिंतन करीन हो, डबेवाली हो डबेवाले डबा पोचवायला येते का ना? अच्छा, अच्छा, हो. बरं. काय बिचारीला नवरा नाही आहे ना हा. तो कदम त्याला सांगतात की बाय दिवसातनं 2 वेळा घरी ये हा. कशाला डबा द्यायला बरं नाही म्हटलं नवराने हे सांगितलं तुम्ही. सकाळ संध्याकाळ डबा नको ह्यांना खाली काय बोला तुम्ही तुम्हाला काय 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 पण समजून नाही, जाऊ बाय. मी आणि हा मुलगा नाहीच आहे तसला मुलगा नाहीच आहे हा. सभ्य मुलगा आहे का हो जे आहे तर आहे. हा, आणि कसं आहे ती आली डबा द्यायला आणखी दार लावून घेतात अहो, काय बोलता तुम्ही? काय चाललंय तुमचं कशाला? काय नाही नाही कशाला दार लावून मी घेतात? कदम तू गप रे. नाही तर काय डाबा म्हणजे कसं डाबा द्यायला आण, ती गेली की हा दार लावतो हा. तसं सांगतो ना मी घाबरलो ना नाही नाही, म्हणजे काय गरीब आहे ना ती हा. म्हणून तर आपलं मी मदत म्हणून नाही, तिला नाही. डबा लावलेला असं नाही होय, का? होय, बरोबर, होय, होय. बरोबर. नाही नाही बरोबर आहे नानकेटं होईल काय जरा- नानकेटं जरा द्या आणखी थोडीशी नानकडे कसं अजून मग काय ते सांगतो नानकडे काय बघा काय झालं दिली होते एवढं लग्न झालं 2 नानकेट काय कोण भैयात आहे नाही तर काय द्या. उगाच सांगू नका काहीतरी उगाच माझं अरे, लग्न मोडायचं. जाऊ दे जाऊ दे बारकी बारकी द्या बारकी बाला बारकी नानकडे द्या हा हा. आपण चला आपल्याला लेखा नाही नाही, हो पाहुणं अहो जाता कुठं बसा हो हो, बसा कुठं लग्नाची गडबड आहे अरे तर- नंतर हे लग्नाच्या गडबडीत कुठे मिळणार आहेत आता बोलू चला अरे वासाड्यानं लग्नाचं आलं की तुमची ओळख करून देतो ना कशाला बसा बसा हो पाहुणे बसा हो, कदम. बसा हो बस रे तू. अहो, काय आहे, काय नाही काय आता आलेच पाहुणे काय जरा गप्पा माराय नको नाही तर काय कशाला गप्पा मार काय लग्न तर हायच नेहमीचा झाले ना पिऊन आपण अहो, आपण ऐका ए यांना नाकावडी चाय देते रे. नको, नको, नको. ए, भाऊ, आम्हाला झाली हा, चहा. बाई, याच्यात भर चाय उडवे. हा चाय घेतोय माहिती चाय का? नको. तुम्ही घेता बाई चहा? पाहुणे नाकावडी? बसा. बसा. ए बने यांना चाय दे ऐक. काय तुम्हाला सांगतो पाहुण्यानू लय साधा पोरगा हो. बरोबर हा. म्हणजे लहानाचा मोठा होताना मी इथं बघितलेला आहे डोळ्यासमोर. बरोबर. काही गोष्ट नव्हे पण कसं एखाद्याचं नशीब अगदी खराब असतं का नाही म्हणजे चंदन जसा झिजत ना तसा झिजलेला आहे. अरे अरे तिला लागलाच नाही हो म्हणजे कोळशासारखा घास घासलाय नाही तिला लागला नाही काजल लागला म्हणजे पाणी शिंपडून फेकण्याच्या लायकीचं आहे हो, काय बोलता तुम्ही कशाला तुम्ही तुम्हाला सांगतो, आता तुम्ही बहीण दिली बाई ना आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा लग्नात केवढी गर्दी होते म्हणजे ह्याच्या प्रत्येक लग्नात एवढी आम्ही गर्दी बघितली आहे याच्या प्रत्येक लग्नात म्हणजे हो? नाही नाही, काय नाही 3 लग्न मोडलीत का नाही 3 लग्न झाली आहेत तुमची काय बोलताय ते अहो लग्न कुठे झालंय माझं नाही, नाही, लग्न नाही. व्हायच्या आधी मोठी पाहुणे- अरे, ते सांगितलं पाहिजे ना जाऊ पण माझं दे लग्न- पाहुण्यानं जाऊ दे बसा बसा हो काय बसा हो इकडे 3 लग्न झाली या माणसाची तुम्ही सांगितलं नाही या टकलूला अरे, पण कशाला सांगायचं काय करत आहे का इथं सांगायचं कशाला ओरडटावाय सांगाय पाहिजे नात्यात क्लॅरिटी पाहिजे काय पाहुण्यानो मग? मग गुंतागुंत वाढत नाही आज आम्ही बोलू नये म्हणून आमच्या तोंडात क्रीम रोल दिले बरोबर हा उद्या बायको नांदायला आली तर काय गप राहणार आहे सगळे गप मग? असं तुम्ही- अरे गाव चर्चा करणार आणि गाव काय एका तोंडाने चर्चा करताय हजार तोंडाला लोक नाही तर- पण इथं बोलायची गरज आहे का तुम्हाला? एवढ्या तुम्ही काय बोलू लोकांना नका कदम बरोबर बोलतायत ते मग? त्याच्यावर कशाला ओरडताय तुम्ही काय बोलतायत? अरे मी सांगितलं की नाही तुम्हाला माझ्या बहिणीचा घटस्फोट झालेला सांगितलं की नाही तुम्ही या गोष्टी कशाला लपवायच्या अरे कुणी लपवले आहे माझं लग्न झालेलंच नाही आहे अरे पण मोडलं ना 3-3दा अरे पण लग्न व्हायच्या आधी मोडलेली आहेत पहिलं लग्न म्हणजे पत्रिका वाटताच मोडली आता त्याला मी काय दुसरं लग्न भाऊजीने मोडला आजोबाचं कानाय लावलेलं म्हणून त्याने मोडली तिसरं लग्न झालं होतं सगळे ठरलं होतं हॉल पर्यंत गेलो होतं बोलले अरे बापरे हा लयच बुटकाय हो आता कसं करायचं पण आधी तुम्हाला नाही कळलं बसवून तुम्ही माझं तिथं गेलं लग्न अशी 3 लग्न मोडली तू तुम्हाला सांगतो मंगला का असतं का माझ्या कानावर पडलीच नाही काय ता मंगला काय मंगला कसं जे असतात ना मंगलाष्टका माझ्या कानावरच पडली नाही हो हा. म्हणजे मी एकदम असा प्युअर नवरा एकदम किल्लर असा प्युअर अरे एवढे प्युअर आहे तुम्ही तर मग या सगळ्या गोष्टी आधी सांगायला काय अडचण होती तुम्हाला अहो पण नायच झालीत लगेच कसं तुम्हाला सांगू पाहुणे बरोबर आहे त्यांचं लग्न नाही झालंय बघा ना. आम्ही त्यांच्या लग्नातली तशी बुंदी बिंदी नाही खाल्लेली मग वासाड्यानं हे सांगा
बुंदी नाही खाल्लेली म्हणून अरे होय. सांगा ना हे. आई, ह्या आता हे सांगा ना. नानकिटा खाताना लक्षात आलं बुंदी नाही खाल्लेली त्यामुळे ते लगेच सांगून टाकलं मी नाही आणि दोष तुमचा नाही आहे दोष ह्यांचा नाही हा, आहे त्यांना- दोष ह्यांच्या पत्रिकेत आहे सगळा पत्रिका काय मध्ये पत्रे म्हणजे म्हणजे? त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे काय एक मिनिट, एक मिनिट. जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे काय? यांच्या पत्रिकेत बायकोच्या भावाचा मृत्यूयोग आहे हा. अहो, काय बोलता हे कधी बायकोच्या भावाचा अरे, मृत्यूयोग. एक मिनिट तुम्ही थांबा तुम्ही काय करू नका त्यांना हा. हे काय 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 मॅटर आहे म्हणजे काय म्हणजे हे उभे राहिले लग्नात हा. यांच्यावर अक्षता पडल्या हा. की भाव पडला पण हे सांगा म्हणजे भाऊ मरणार जागच्या जागेवर जागच्या असं जागेवर. पत्रिकेत लिहिलेलं आहे? हे. अरे बापरे आम्ही नव काय आम्ही एका काय- माणसानं सांगितलं ना गावातल्या अरे कुठला माणूस आहे तुम्हाला दाखवा कोण आहे माणूस असा एक्झॅक्टली नाव नाही माहिती आहे त्याचं पण गावात त्याची एक बऱ्यापैकी चर्चा पारावर अरे चालू आहे कसली चर्चा आहे अरे गावात तर चर्चा माझी आणि सुमनची पण आहे आता सुमन कोण अहो मेंढी हो मी पाळले मेंढी मेंढीचं नाव सुमन हो अरे वेगळीच तरा आहे या माणसाची अहो मी सगळं सांगितलं आणि तुमची एक एक गोष्ट बाहेर येते आता मी काय अरे करतो मी आहे ना तुम्हाला गैरा भोळा समजत होतो मी भोळाच आहे हो. काय भोळा दिसतो भोळा आणि भानगडी सोळा अशी करते तुमची अहो ऐका नाही वा रे वा मी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही माझं काम भलं मी भला असा आहे हो. मग हे काय सगळं ना ऐकावं पाहुणे काय भानगडीच व्हायला हा भोला माणूस हाय की नाही भोला? हाच का याचा अख्खा खानदान भोला आहे का नाही हा. उगाच ना याच्या बापाला एका बाईन फसवला बरं, आता हे काय नवीन सांगता नवीन कुठं हाय तर हाय सांगा सांगितलं. एक मिनिट, तुम्ही थांबा तुम्ही बोलू नका काय काय नाही कोण बाई आता हे नवीन काय लचांडे लचांड नाही आहे यांच्यावर जमिनीची केस चालू आहे जमिनीची केस हा, यांचा बाप एका बाईच्या नादाला लागला आणि सगळी जमीन गेली यांची काय नाव रे तिचं शकुंतला बाई हा शकुंतला फडावर जायची तिच्या असे अरे रे 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 रे. असं काय नाही 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 कुठल्या खानदानात मी माझी बहीण देत होतो नाही नाही एवढे जायचे नाहीत आठवड्यातून दोनदाच जायचे अरे काय अरे काय बोलतो तुम्हाला काय अक्कल आहे का नाही फडात बिडात काय नव ऐका आमचे बाबा उत्तम ढोलकी वाजवायचे मग? काय झालं एक दिवशी फडामध्ये ढोलकीवाला जो होता ना तो जल्ला वासारा तो आजारी पडला मग आमचे बाबा तिकडे गेले आणि त्यांचा शो केला एवढंच आहे वा 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 मारा आता चाटा सांगा काही पण नाही नाही, चटा मारतो. बरं हे जाऊ दे ती दुसरी होती ती जर्दा खाऊन थुकायची ती ही वाचून ती डांबरेट बाई एक हो, नंबरची एक नंबर. डांबरेट होय. त्यांच्या बापाला बोलवलं आणि फड्यावर आणि बारका डान्स केला आणि सगळी जमीन घेऊन गेली. अरे काय चाललंय तुमचं फक्त डान्स त्यांच्यावर ओरडू नका अरे काय चाललंय हे? बरं झालं हे दोघं मला सापडले यांनी सगळं सांगितलं नाही तर माझी बहीण तुझ्यासारखा नराधामाच्या गळ्यात बांधली असती मी अरे चाल काय चल नाही करायचं तुझ्या हा, बहिणीला तसं काय मी माझी बहीणच देणार आहे तुला. घटस्फोटीच्या बहिणीची बाजू नाही लावायला अरे लागला. मला पण नाही अरे करायचं चाल. अरे हट. अरे चाल. अरे काय रे फुटरे अरे, अरे, जाऊ दे. अरे, वर चढतोय हा ना. मोठा आला एक तर मेहरबानी लग्न अरे काय कर रे छान तुझं तो. रागावलं नाही कदम याला चौथं पण लग्न मोडलं रे तुझा लगेच गावात चर्चा सुरू करा हो नाही, चर्चा करतो आम्ही हो आणि अजून एक अशी चर्चा सुरू करा की अरुण कदमनी 2 लोकांचे मर्डर केले म्हणून कोणाची रे तुमच्या दोघांचं वा वा करामती उचापती गावकऱ्यांनो ॲज युजल उत्तम परफॉर्मन्स प्रसादा छान प्रत्यक्षात ज्या माणसाच्या घरात नातवंड यायची वेळ झाली आहे त्या माणसाचं लग्न ठरतं इथून स्किट सुरू झालं नवीन वर्षाच्या सुरुवातीला यापेक्षा वेगळा आशावाद तो अजून काय पाहिजे वा 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 अरुण छान नेहमीप्रमाणे उत्तम कन्व्हिक्शन आणि उत्तम त्रागा मजा आली नानकटाईला तुम्ही काय म्हणत होतात नानकीट नानकीट अच्छा गावाकडे नानकीट म्हणतात अच्छा अच्छा नानकेटा छान नानकेटा सारखाच खुसखुशीत होता तुमचा चोमडेपणा मजा आली छान सई भारी होतं परफॉर्मन्स वडाप हा शब्द ऐकून मी थेट सांगलीला गेले त्यानिमित्ताने काही आठवणी जाग्या झाल्या एक निरोप आहे खूप महत्त्वाचा सेट जाण्याच्या आधी मला 2 क्रीम रोल इकडे देऊन जा आणि आणि मला नानकेटा खूपच मजा आली काही जागा खूप भारी घेतल्या तुम्ही सगळ्यांनी आणि अरुण दादा तुमचं लग्न हा विषय तुम्हीच इतक्या कन्व्हिन्सिंगली मांडू शकता अजून कोणीही नाही मजा आली मंडळी क्रिकेट आणि नवीन वर्ष यात एक साम्य आहे ओपनिंग छान झाली की पुढच्या इनिंगला खूपच मजा येते आयुष्याचा हाच सामना दाखवण्यासाठी आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा कधी गोड कधी तिखट चेतना भट भांडूचा शशी कपूर निखिल बने आणि हास्य महारथी समीर चौगुले
वा 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 काय भोपाळी आहे प्रसाद. सई किती सुंदर भोपाळी आहे. नववर्षाच्या सकाळी पंडित कुमार गंधर्व यांच्या जादुई आवाजाने भारलेली, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली आणि बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली ही भोपाळी ऐकली ना की बकुळाच्या फुलाला निर्माल्य झाल्यावर जे समाधान मिळत असेल ना ते समाधान मिळतं. क्या बात आहे. नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना जोरदार शुभेच्छा. थँक्यू. सई प्रसाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचं नववर्ष भरपूर तुम्हाला कामं मिळवत आणि तुमचं नववर्षाचं पहिला आठवडा नवीन नवीन कपाटांनी भरव तुमचं घर. कारण आता पोतभर पुरस्कार मिळणार नवीन वर्षात, तर पुरस्कार ठेवायला कपाटा तर पाहिजेत. तथास्तु. फक्त इथल्या डेट सांभाळा. तेवढंच सांगायचं होतं. प्रोडक्शनचा निरोप पोचवला. आता सईला माकड चावलं यात फारसे पंच मिळत नाहीत, तेवढं लाफ्टर मिळत नाही. त्यामुळे सई तुझ्या हातातून या वर्षात असं काहीतरी घडव की पुढचे 2 वर्ष आम्हाला पंचच मिळू देत. प्रसाद तुझ्या पार्टीचं चिरंतन आहे. म्हणजे काही नाही त्याचं. म्हणजे आम्हाला हा आनंद तू हिरावूच घेऊ शकणार नाहीस हे आम्हाला माहिती आहे. वर्षानुवर्ष तू देणार नाही आम्हाला तो आनंद मिळणार पंच घेण्याचा. प्राजू नवीन वर्षात नवीन एक कवितेचं पुस्तक येऊ दे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. आणि प्रकाशनाची डेट आम्हाला नक्की सांग, म्हणजे आम्ही नक्की शूटिंग ठेवू त्या दिवशी. झाल्या ना वेदना? झाल्या ना? वेदनेतून नवीन कविता जन्माला येते. मुद्दाम दिलेल्या आहेत. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना भरपूर शुभेच्छा यार. मला प्रचंड पॉझिटिव्ह वाटतं. प्रसाद सई यार, मी आज ठरवलेलं आहे प्रचंड आनंदी राहायचं, खुश राहायचं. कारण पहिला दिवस आपला जसं जातो ना तसं अख्खं वर्ष जातं. मला एवढं पॉझिटिव्ह वाटतंय की ह्या क्षणाला माझी RT-PCR टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येईल. येस, मला माहिती आहे माझा हा विनोद असा उडत उडत गेलेला आहे, मला कल्पना आहे, मी मान्य करतो. पण तरी सुद्धा राहवत नाहीये. मी प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आज मी चिडणार नाही हे ठरवलेलं आहे. पहिला दिवस जो प्रत्येकाने घालवायला हवा आनंदाने घालवायचा आहे. ओ माय गॉड. चहा. चेतू बस इकडे. बस बस काय चेतू. काम आहेत मग? एक सेकंड ये ना इकडे. काय बापरे. हॅपी न्यू इयर. तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चेतू मी ना अजिबात चिडणार नाही आज. मी आज शांत राहणार आहे, हसत मुखाने या दिवसाला सामोरं जाणार आहे. मी आज अजिबात चिडणार नाहीये. खरं सांगताय? येस ऑफकोर्स. संकल्प केलेला आहे मी. झालं संकल्पांना सुरुवात झाली तुमच्या. काय? मागच्या वर्षी काय संकल्प केला होता? काय? वर्षभर जिम मध्ये जाईन, जिम मध्ये पैसे भरून ठेवले. हा. पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सगळं वाटत्या बो. पंचवनू तुझाही गेला. मला बोलू नका. नाही, तुम्ही नाही, संकल्प हो केले. बरोबर आहे. पण तू मला संकल्पाचं सांगू नकोस. तू सुद्धा नवीन वर्षात योगा करणार हा संकल्प केला होतास, पण तू योगायोगानेच केलास. हा हो की नाही? खरं आहे की नाही मला सांग. मी पैसे भरले नव्हते तिकडे. बरं, नाही का? ठीक आहे, तुमचे ठीक आहे. पैसे फुकट गेले हे लक्षात घ्या. चिडू नको. नाही योगानी ना मन आणि शरीर यांचं शुद्धीकरण होतं. मला मी मान्य आहे. घरच्या घरी करते, माझ्याकडे. तुम्ही कशाला सारखं बोलता मला? मी चिडणार नाहीच आहे. मी खरंच सांगतो. हे जे स्माईल आहे ना, दिस इज स्माईल, इज फायनल स्माईल. बघा हे जाणारच नाहीये माझ्या चेहऱ्यावरून. बघा मग. येस ऑफकोर्स. येस. आणि थँक्यू फॉर दिस टी. घ्या चहा घ्या. काय हो? काय मीरा रोड ईस्टला मिठागर आहे, तिकडे जाऊन केलास की काय चहा? काय घातलंयस याच्यात? अगं ही खारट लागते आणि बुळबुळीत लागते काहीतरी. काय घातलंयस? मीठ घातलंस की काय चहा ऐवजी? मीठ आहे कुठे? घरात संपलंय. मग काय घातलंय? अगो बाई, मग भरणीत भरलेली वॉशिंग पावडर घातली की काय चहा? बिंडो काय आहेस तू? तरीच ते बुलबुल जीभ घसरली म्हणजे हे? तरीच बुल. अगं हो, अति करू नका. वॉशिंग पावडर कोणी घालतं का? असं नाही अति ना करताय. करायचं. एवढं एकच घोट घेतलेलं एवढं होत नाही काही. अगं, तसं नाही. मला एवढंच तुला सांगायचंय, यापुढे चहा करताना डोळे उघडे ठेवून चहा कर. हे बघ हे असं होतं ना, डोळे उघडे. चिडणार नाही आहात तुम्ही? नाही मी नाही चिडलोय ग. चिडणार नाही आहात, नाही? अजिबात नाही चिडलंय. ओके आय एम फाईन. चहा जरा हो बदल. आणते, दुसरा करून आणते. Yes. कामात पण चिडलेलो नाही आहे मी चेतू. मी चिडलेलो नाही आहे. Yes, yes, yes. आज पिंट्या बाहेर ये बरं आधी. पिंट्या काय सारखी सारखी हाक मारते काय? काय नीट बोल जरा, आईशी नीट बोल. रिझल्ट लागला ना तुझा?
बाबांची सही हवी की नाही प्रगती पुस्तकावर? घे लवकर जा. सकाळी कामं असतात त्यांचं मध्येच काहीतरी. या बाबा हा हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बस 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 बस. हॅपी न्यू इयर बेटा. दिवसभर असंच हसतमुख राहायचं हा. पहिला दिवस आहे हा. काय आनंदी राहायचं. ये कमी आहेत मार्क. 16. भूगोल 9. लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. लाज वाटली. विज्ञान 1. नागरिक शास्त्र ॲब्सेंट. अप्रतिम. शारीरिक शिक्षण येस 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 येस. आता मी सही करतोय पण पुढच्या वेळेला ठसा उमटवेन. इथे नाही कळलं कुठे. ये. चिडलेलो मी नाहीये. ये मी ठरवलेलं आहे पहिल्या दिवशी चिडायचं नाही हा. दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला म्हणजे उद्या सकाळी सकाळी मला येऊन भेटायचं. का बाबा? प्रेम करायचं मला तुझ्यावर. मला प्रेम करायचं. निघणार आहे. जा. हा कालपासून तुला मी शर्ट दिलाय इस्त्री करायला. हो बाबा. केलायस? करतो. कर 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 कर. चिडलेलो नाहीये मी. ये बात आहे यार. ये बात आहे चौगुले. हो बाबा हा त्या शर्टला रिटायर करा आता. कर गुपचूप काम कर. ओ हो व्हॉट अ फिलिंग यार. मी विजयच मिळवलाय जवळजवळ माझ्यावर. बर. क्या बात आहे. आता काय टेन्शन. कोण आहे रे? आई कचरेवाले आले. अरे मग नेऊन दे ना कचरा जरा. कचरा पिंट्या कचरा नेऊन दे. या बाबा या. काय या काय बाबा. डबा कुठे दाखवा कचऱ्याचा. अरे दिसत नाही डबा. इथे आहे ना बाळा. असं काय करतोस तू. हा जा 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 इस्त्री कर शटल. हो आये हम आये आये. ये हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अरे साहेब किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला गिला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करून द्या साहेब. हा बरोबर आहे. किती वेळा सांगितलं आहे तुम्ही ऐकतच नाही आहे. जर आज शांतपणे एवढा आपण मोठा झाला आहे टक्कल पडला आहे तरी अक्कल येत नाही आहे तुम्हाला. विरळ केस हे ऑप्शन असताना टक्कल काय म्हणतेस तू. हा नाही म्हणायचं टक्कल. आहेत ना ऑप्शन आहेत ना. काय झालं चिडायचं नाही. 1 जानेवारी ना आज. अरे साहेब त्यापेक्षा गिला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करून द्या ना साहेब. हो मी देणार आहे. सेक्रेटरी आहे मलाच बोलतो आहे. हो वा ते खालच्या माड्यावरचा चौधरी आहे तो पण. चौधरी असं कोणी नसतं. चौधरी तो पण आहे तो पण मला बोलतो आहे. ते म्युन्सिपाल्टी वाले आहे ते पण मलाच ओरडते आहे साहेब. Correct किती आहे. वेळा सांगितलं आहे हो. वेगळा वेगळा करून द्या. हो, तो सेक्रेटरी आहे माझ्या पगारातून पैसे कापतो आहे साहेब. खरंच आहे अगदीच खरंच आहे. माझे 3 छोटा छोटा मुलगा आहे साहेब. हो का. अरे वा 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 वा. माझा नबडा आहे दिवसभर दारू पिऊन पडलेला असतो. तरी सुद्धा 3 पोरगा आहे. 3 बरोबर नाहीये. ते 3 पोरगा असून दारू पिऊन पडतो म्हणजे खरंच ते चांगलं. सगळं एकटाच करतो आहे नाही, साहेब. बरोबर आहे, बरोबर तुम्ही आहे. सांगा राहायचं नाही. एवढं सगळं एकटीने मी त्यांच्या पोट कसा भरणार साहेब. स्वतः एक दिवस आड जेव्हा बाकीच्यांचं पोट आपोआप भरेल. नाही 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 असं नाही रे बाळा करायचं. शांत राहायचं ना. हो 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 साहेब तुमच्या पोटगा पण मला असंच बोलतो आहे. हो 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 हो. साहेब तुम्ही मला बेगडा काढून द्या. अरे असं नाही. आज एका दिवसात होणार नाहीये. ऐका अहो, ऐका. मला सांगितलं आज होतं. चिडायचं नाही. अहो, चहा घे. हा, काय चहा. काय अगं, चाललंय काय आणि अगं काय एक नाही. कचरेवाली आपण सुका कचरा ओला कचरा वेगळा केला नाही ना बाबांना झापते ती. हा नाही नाही झाप- काय झाप. गे? नाही नाही नाही, ऐक ऐक.
काय मी इथे असताना माझ्या नवऱ्याला झापतेस कशी ग म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? एक मिनिट तू खाली जाऊन कर ना काय ते सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा कर जा. ए देखो मॅडम हे आमचे काम नाही आहे तुम्ही बेगडा बेगडा करून द्या. हे बघ सांगितलं ना तुझं काम तू कर खाली जाऊन मला इथे काम आहेत खूप. ए देखो हे आमचे काम नाही आहे तुम्हाला 2 डबे दिले आहेत सुका कचरा गिरा कचरा बेगडा बेगडा करून द्या सा. 1 जानेवारी शांत राहा तुम्ही एकदम थांबा ना जरा. आज नका आज ठरलंय आपलं नाही 2 भांडण डबे दिले आहे बेगडा बेगडा करून द्या ना. अरे वेगळं वेगळं त्याच्यात ठेवलं ना 2 वेगळ्या पिशव्या खाली जाऊन तू कर. अरे नका तुम्ही मी नाही माझं काम अरे नाही. थांबा ना जरा. ये बात. करताय तुम्ही? अरे आज नाही ना भांडायचं ठरलंय आपल्या घरात नाही कोणी चिडायचं नाही भांडायचं म्हणून कचऱ्यावालीचं ऐकून घेऊ का मी. अगं ए जागे जा तू खाली जा कोणाला कंप्लेंट करायची ती कर जा. मी तुमच्या कचरा घेऊनच नाही जाणार आहे आता मी सांगते आहे. कचरा लिहा हे बघ. मी नाही कचरा घेऊन जाणार हा, हा, आहे मी ठीक. सेक्रेटरीला कंप्लेंटच करणार अच्छा, आहे. जा, मग तुमच्या नांगे कसे ठेचला जाईल तेव्हा करणार आहे. अगं ए बाई. कंप्लेंट कर ताई आता मी हे नंतर- काय आहे? हिचा शहाणपणा नाहीये हो, कचरा घेऊन मी गेली. नंतर टाकतो जर शांत राहा ना ग शांत राहा ना आज ठरलंय ना आपलं चिडायचं नाही म्हणून अहो, पण तिच्या जिभेला काही हाड आहे की नाही. बरं सगळे हाडा तुझ्या जिबेला मग तर झालं नको ना चिडू तू चल. हे तुमचे असे विनोद मला जास्त चिडचिड करायला लावतात. बरं ठीक आहे आय एम सॉरी बस मी आता चहा तर पिऊ दे मला हा, प्या चहा प्या. चिडा या घरात नाही ग ये दोन- ये चाहिए मेरे को ये आहा, ये बात प्या आधी चहा. ये बात सुंदर झालाय चहा सुंदर झाला हो अगदी सुंदर झालाय बाबा मी काय म्हणतो बाबा हे शर्ट तुम्ही वापरू नका काय मजा नाही जात फेकून अरे द्या. नाही नवीन नवीन शर्ट आहे चांगला नाही बाबा अरे इकडे आण इकडे आण रे. अहो, नाही बाबा अरे इकडे अरे इकडे आण ना तू नवीन घ्या नवीन वर्षात बाबा हे काय केलास तू अरे शर्ट झाला माझा यार माझा शर्ट झालास तू बाबा ते मगाशी कचरेवाल्यानी आईचं भांडण सुरू होतं ना मी रमलो बाबा त्याच्यात मी विसरलो बाबा लाज नाही वाटत तुला अरे तू अरे चुकून झालं त्याच्याकडून. चुकून नाही झालं रे माझं नवीन शर्ट होता असं नाही करायचं बाळा तुला सांगितलं होतं ना Sorry बाबा. उद्या जर पाहुणे आले माझ्याकडे बसण्याच्या जागी इस्त्री ठेवशील. काय? इस्त्री ठेवशील बसण्याच्या जागी. चुकून राहिली मी मुद्दाम. ऐक अहो बेकरी उघडली बसण्याच्या जागेवर का ठेवलीस इस्त्री का ठेवलीस इस्त्री बाबा गडबडीत चुकून राहिली मी मुद्दाम नाही ठेवली बाबा गडबडीत चुकून झाली आता मी बसू शकणार नाही सगळ्या गोष्टी उभ्याने नाही करता येत काही काही गोष्टींना बसावं लागतं ना रे का वागलास असं तू माहितीये रे मला हा. हो हो लावले हा उंच उंच झुला हॅलो हॅलो हॅपी न्यू इयर भाड़ में गया रे तेरा हैप्पी न्यू ईयर मिश्रा नहीं नहीं हाँ उधर आके तेरी टांग तोड़ दूंगा साले नहीं नहीं हम का ये क्या टाइल्स लगाया रे तूने नहीं नहीं हम तेरे बाप ने ऐसा टाइल्स लगाया था क्या मिश्रा हम का बोल हम मिश्रा नहीं है हम समीर शिरा है समीर है हम अबे शाने तू जो भी है बे उधर आके तेरे को कुत्ता नहीं बनाया ना तो मुन्ना नाम नहीं लगाऊंगा नहीं नहीं हेलो क्या बनाऊंगा कुत्ता समझा क्या हम अलग हैं हमका तुमका बोल चाहिए हमका नहीं है वो हम अलग हैं हम कुत्ता नहीं है हम तो अबे ए मिश्रे अबे तेरे बाप को पहचानता हूँ मैं अरे ए तू क्या पहचान छुपाता है बे मिश्रे नहीं नहीं मिश्रो क्या है? ऐसा बजाएगा ना कान के नीचे उधर आके रख अरे तू रख रे क्या करता है समझता है तुम हम नहीं चिड़ा है ओ बाबा कितना भी तुम्हें कर हम नहीं चिड़ा है ओ बाबा अरे मैं हम कुछ किया नहीं है. फोन ठेवा ना अरे पण त्याने कुठे ठेवलं मी का ठेवू त्याने नाही ठेवलं तुम्ही ठेवा ना अरे पण याला काय अर्थ आहे का हे बघा, चिडायचं नाही, ठरलंय. मी चिडलेलं नाहीये मी काय केलेलंच नाही रे, कारण कोण आहे बघा नसतं आता? हॅलो रे अरे माझा वाढदिवस नाही रे वाढदिवस नाही? मला कशाला लावलं हे अरे 303 शृंगारपुरे तुम्ही ना अरे 203 चौकले ते वर आहेत रे अरे ह्यांचा वाढदिवस आहे सांगता येत नाही का आधी केक फुकट गेला ना निघ तू.
आपल्याला मार निघ- निघ इथून. निघ इथून. मारणे का नाही? सांगायचं नाही आधी मग आधी सांगत नाही नाही आहे वाढदिवस. किती प्रयत्न केला शांत राहायचा तरी शांत राहू देत नाही ते. पण तुम्ही ठरवलंय ना. वाजवायच चला जा. चहा बनवता येत नाही. हिंगी चहा. नाही का? बाबा 2000 मधील प्रगती पुस्तक आण. आणि तुझं प्रगती पुस्तक दाखवतो तुला. आज जा पिंट्याच अभ्यासाला बस आता. चला आज चल पिंट्या. अरे काय दिवस आहे हा? हा कुठला 1 जानेवारी आहे? हे आमच्या सारख्यांच्या बाबतीत ना हे असंच होणार. शपथ ना. हा हॅलो. हॅलो हा समीर हा बोलतोय. मी स्वप्ना बापट बोलतेय. आपण एका शाळेत होतो. माझ्या वेण्या खेचायचा असतो. ना US ला असते मी. आठवत आहे ना? हो 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 स्वप्ना म्हणजे चिंगी चिंगी. चिंगी. हो माय गॉड. तू US हून बोलतेस? नाही ॲक्च्युली मी भारतात परत आली आहे. अरे ए काय म्हणतेस? हो मला विचारायचं होतं की भेटू शकतो आपण आज? हो निघालो घरी मी. आता आता भेटायचं. मी कळवते तुला मेसेजवर. हो पण नक्की कळवा. हो वाट बघतोय. भेटूया. मिस Bye. मिस यू. मिस यू. एवढं काही वाईट नाहीये 2023. थोडीशी आशादायी आणि आल्हाददायक असं घडलेलं आहे माझ्या आयुष्यात. चला अजून एकदा आंघोळ करायला घेऊया. चला. क्या परफॉर्मन्स. वा 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 वा. बघूया हास्य रसिकांना या सामान्य माणसाचा 1 जानेवारी कसा वाटलाय. प्रसाददा. फार सुंदर, फार मजा आली सम्या. फार साधं सोपं आणि गोड स्किट होतं. ऑलमोस्ट सगळ्याच मध्यमवर्गीयांच्या घरी ही परिस्थिती असते. माझ्याही घरी थोड्याफार फरकाने. फक्त माझ्या घरी कधी चिंगीचा फोन नाही आला. पण ठीक आहे, वाट बघूया. माणसाने आशावादी राहावं. बाकी परफॉर्मन्स वाईज उत्तम. मजा आली ओव्हरऑल. छान. सई. गोड परफॉर्मन्स होता. मला सुरुवातीचा तुझा स्टँडअपचा चंक खूप आवडला. सुरुवात धमाकेदार केलीस. फायनल स्माइल पण खूप आवडलं. तुमची जोडी खूप आवडली. तू आज सादगी में सुंदरता तशी दिसतेस. Yes. चेतू फार गोड दिसतेस आणि तुझं बेरिंग पण छान होतं. वने कशातही कुठेही तुला टाका तू मस्त मिसळून जातेस. फार मजा येते तुला वेगवेगळ्या रूपात बघायला. बने तू 1 मार्काचं काय सोडवलं असशील हा प्रश्न मला खूप या प्रश्नाने मला बेचैन करून सोडलं आणि त्याचं उत्तर मी शोधत राहीन. मजा येईल. मजा आली. मस्त. वा वा वा. मला तर या फॅमिलीचा 2 जानेवारी पण बघायचा आहे. प्लीज दाखवा. थँक्यू सो मच गाईज. अरे काय होत नाही रे. पासून काहीतरी होत आहे पर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. याच प्रवासातला एक हास्य टप्पा आपण पाहणार आहोत जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत विक्रोळीचा निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदी तारा रोहित माने, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. बरं झालं नाहीतर काहीच उपयोग झाला नसता. ते फक्त घेऊन रेडी चेअर्स करूया आपण. गाईस Cheers to our reunion. Cheers. Cheers. वा वा वा. बापरे. इतक्या वर्षांनी भेटतोय यार. 10वी नंतर 10-12 वर्ष झाली असतील ना. पहिल्यांदा भेटतो आपण. खूप भारी वाटतं. हो भारी वाटतंय भारी वाटतंय. आणि तेच ना म्हणजे बघ ना म्हणजे सगळे सगळे एकत्र यायला हवे होते. म्हणजे हर्षद, आकांक्षा, श्यामल, रोहन, स्नेहल. स्नेहल. ती मिताली कुठे असते? ती पंजाबला असती. नवरा सेंट्रलला आहे ना. फिरतीवरची नोकरी. ती बी गेली माग लगेच. ए आणि ती काय ना शलाका माझ्या मागे बसायची बघ. श्यामल ना.
नाही रे चला का ती खाली असती तिकडं खाली केरळा शाळेत आहे शिकवाया का तिला तेवढं त्याच्या आईला बिचारायला सुट्टी मिळाली नाही लागली. ओ ती याला पाहिजे होती. गाईस पण तुम्हाला कळतंय का काय? आपल्या वर्गातल्या मुली सध्या कुठे काय करतात हे सावत्याला बरोबर माहिती अगं ते आतापासूनच नाही सावत्या आधीपासूनच सगळ्यांच्या खबरी ठेवायच्या. म्हणजे काय मला काय कामधंदा येते तेव्हा नुसतं रातभर चॅटिंग करत बसायचं रात्रभर मग बापरे. अरे तुला सांग तू 2-3 वाजेस्तोवर चॅटिंग केल्याशिवाय मला झोपच येत नाही. अरे ए किती 2-3 वाजेस्तोवर 2-3 2, 3 AM तेच म्हणालो पम्या. काय 3 AM. बायको काय बोलत नाही का तुला अरे बायकोचं सोड, तब्येतीची किती हेळसांड होते. त्याचं काय होत नाही. आणि हे मेसेज कोणी पाठवलं होतं रियुनियनचं? मीच पाठवलं की सगळ्यांनी. हा ते काय? काही उपयोग झाला का पण त्याचा काय? 15-20 जणांनी थंब पाठवला होता ना आणि काय आपण 4 आलोय एवढा मोठा बँकवेट 15 लोकांसाठी बुक केलाय आणि आहोत काय 4च जण नाही तर काय. अय ही काय नुसतं चिकन चिल्ली होय. चिकन सुक्का कुठं आहे आणि तर्रीवालं चिकन विकन आणा गेला का? हा सर ऍक्च्युली दिस इज स्टार्टर. बुफे थोड्या वेळात लागेल. बुफे आहे होय. हो सर. काय बापाच लग्न आहे? काय बोलतोय? आय एम सो सॉरी तो गंमत करतोय रेडी आहे ना सगळं Yes, ऑर्डर yes. कळले ना यू कॅन गो नाव चालतंय काही बोलतो रे कधी. नाही नाही पण ऐका की वेटर इकडं वाया गेला का बोलाव तू बघणार आहे. चिकन आणा आणि चिकन आहे की नाही रश्श्यात शिजवा कळलं का? बाहेर कुकर म्हणजे 2 शिट्ट्या काढायला रश्श्यात वाटाल तसलं करू नका. आणि चटणी म्हणजे दोन्ही अंगानं टाकायची जाळच झाला पाहिजे नुसता त्याला पाहिजे एक्स्ट्राच टाका. बरोबर तरी आहे. एवढा थर पाहिजे तरी जा खायला मजा झाली पाहिजे जेवाय म्हणजे. नाही सावता एक मिनिट एक्सक्यूज मी. नाही अजिबात असलं काही करू नका सावता प्लीज. नाही हे असं तुझ्या अंगाने सगळं करू नकोस. नाही रे बाबा जाणार. हे खूप ऑइली आहे आणि ते ऑइली नाही नको. काय होईल हे तेव्हा त्याच्यात. ओ तुम्ही जा. ए सावत्या तू ऐक. एव्हरीबडी हॅज देअर ओन डाएट पॅटर्न. हा लक्षात ठेव. बापरे ह्याचा पॅटर्नच वेगळा आहे. सावत्या शाळेत तसाच करायचा. आणि प्लीज जे काय आहे ना ते लवकर आटपा. मला आता ना तासाभरात निघायचंय. काय मी ए यार का तास मला 10 वाजता मला बोर करते यार. मला 10 वाजता तुम्ही झोपा. यार इतक्या वर्षांनी भेटलं नाही हा. मी कोणालाही आता पाठवत नसते तुम्हाला थांबावं लागेल 12 पर्यंत तरी थांबा ए वेळी आहेस का 12 पर्यंत? नाही मी लवकर निघेन. लवकर नाटक न करू पिप्या काय लागे एवढ्या वर्षांनी भेटून काय जायचं घरी. नाही रे नको, नको. पीपी यार शाळेत असताना किती फिट होतास मग मग आता काय असं मेंगळट झालाय अरे मेंगळट वगैरे काही नाही. तेव्हाची गोष्ट वेगळी होती रे. तेव्हा वाढतं वय होतं. आता काय वाढ कुठली वे तुझं एक नाही पिप्या ही बघ कसं वाढत चाललंय. नुसतं काय पोपशा झालंय लगा. सावत्या तू ही पहिलं बंद कर बरं का पडून घेशील कोणतरी सारखं करते. अरे तसं नाहीये. तो त्या अर्थाने नाही बोललाय. मग? अरे कसं आता आपण मोठे झालो. आपण लहानपणीचे पम्या पिप्या हे नाही राहिलो. हा? आता आपलं एक वेगळं रुटीन आहे. रात्री लवकर झोपावं लागतं सकाळी लवकर उठावं लागतं. हा? आणि जरा जरी काही पुढे मागे झालं ना की बॉडी लगेच रिॲक्ट करते. हा एक्झॅक्टली यार. नाही पम्या बोलतोय ते बरोबर आहे. बॉडी रिॲक्ट होते रे. मलाही त्रास होतो जास्त जागरण वगैरे केल्यावर. एक तर आधीच ना मला सायनस आहे. सकाळी अर्धा तास माझा शिंकण्यात जातो. मी लवकर जाईन लवकर वेळेत जेवेन वेळेत झोपेन. काय जरा जरी बॉडी क्लॉक हल्लं ना बॉडी सांगायला लागते बास बाबा बास झोप आता. त्यामुळे नाही गमल्या काय बॉडी सांगायला लागते बॉडी सांगायला लागते काय हा बॉडीला आपण सांगायचं काय आपण ए बॉडी माकडे अरे नट मुस्कळ मारे सांगायचं तिला नाटक करायला जाळून टाकीन उभे उभे मग स्वतःचीच बॉडी आपण जाळायची. अरे वा करेक्ट मला पटलंय मुठीत ठेवायचं. आणि काय तू मी किती प्लॅन केला होता यार लॉस एंजलिस वरनं आले एवढ्या रियुनियन साठी. मला वाटलं होतं आपण खूप धमाल करू इतक्या वर्षांनी भेटतोय तर काय बोर करतोस यार बीबी. आणि मला वाटलं होतं शाळेत असताना इतका वर्सिटाईल होतास आता मस्त हिरोईक झाला असशील थोडं फ्लर्ट वगैरे करेन तुझ्याशी. माझ्याशी फ्लर्ट माझंही सेम असंच झालं. नको. काही उगाच आपलं फ्लर्ट आणि काय रे पम्या नाही माझ्याशी नको माझ्याशी नको. इच्छाही नाहीये खरं तर. पमेला का तू तुझ्या जिंदगानीवर काय कसं जगता तिला का. अरे लाईफ कशी जगली पाहिजे लाईफ म्हणजे लाईफच जगली पाहिजे का
असलं मरणाला भिवून जगण्यापेक्षा लगा न जगलेलं बरं. नाही चावत्या उगाच त्याला काहीतरी बोलू नकोस. आता गोष्टी बदलल्यात रे बाबा. आता जबाबदाऱ्या आल्यात. आता बायका मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत की नाही मला सांग. मग का आम्हाला पोरबळा नाही नाहीये. अरे हा हे बघ पोरा बाळाच नाही की नाही आत्ताच खमक बनवून ठेवायचं. मी तर त्यासनी सांगून ठेवलंय काय? कोण काय करतंय कोण कसं जगतंय कोण बघत नाही त्याच्याकडे. कोण मेलं नाही तरी रडायचं नाही लढायचं. का बाम्या लढायचं. असा लढशील होय बेनी. काय अरे लढायचं. गेला गेला. पॅटर्न वेगळा का पण कसं असते महत्वाचं काय माहितीये का काय बाबा हे बघ आपण लाईफ किती जगतोय त्याच्यापेक्षा कशी जगतोय याला जास्त महत्व असते. ये बात हे पटलेलं आहे. ऐक ना किती जगतो पेक्षा कशी जगतो. जगतो. बेदरकारपणा हा तुझा बेदरकारपणा आपल्याला आधीपासून आवडतो. शाळेत पण असाच होतास म्हणून आवडायचास तुम्हाला. चल आत्ता सांगते म्हणून आवडायचं मला. तेव्हा म्हणलं होतं का चल पिक्चरला नाही म्हणली बोंगा बसरला होता करून पिक्चरलाच नेतो तू काय लॉजवर नेली होती. अरे नवरा आहे ना, नवरा. वाटेल ना बोलतोय. काय बोलतो नाही तुला असंच पाहिजे. बेदरकारपणा बेदरकार वगैरे काही नाही. हा शाळेत असल्यापासून ना अघळ पगळच होता. अघळ बापरे अघळ किती दिवसांनी ऐकला रे शब्द अघळ पगळ. ए आता लय झाले बेने पिकी एकच गोट पेले जोय संपवा. 60 भरा अजून नाही, नाही, एक. नको, नको, नको. बरा 60. नाही सावत्या नको एवढं बस झालं. काय होतं रात्री जास्त झाली की सकाळी डोळे लाल होतात. नको नको जास्त नको नको. अरे कसं नाही आपण ठेवायला अरे, नको रे, तुम्ही सावत्या, लगा. नको, नको. नाही प्या तुम्ही ए भरा अजून एक. नाही 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 नको 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 तू गाईज बस गाईज बस. गाईज मी तुमच्यासाठी खिमा आणलाय घरून बनवून. काय आणलं अरे, ती- खिमा खिमा किंवा हो प्लीज खा ना मी चांगला बनवते. खिमा नको पण मला कोलेस्टेरॉल आहे. ए मी 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 सुद्धा नाही खाणार. आय एम सो सॉरी. मला माहिती तुला वाईट वाटेल पण नाही. मला सायनस आहेच पण कोलायटिस पण आहे. नको नको. तुला No लगा problem, एका no झानाट्यात कोलायडस उड्या मारायला लावीन. अरे काय बेने तू काय लगा खा की लागा अरे, मी नाही, मी खाणार नाही नाही ती Anyway, देणार anyway, नाही. मला या दोघांकडनं काही अपेक्षा नाही. सावत्या तू खा. मी तू खाणार. खा मी काय जाऊ सोडतोय दवा Spoon दे. मला चालते प्लेट आण. त्याला काय त्यातच खातोय. अरे अरे सावत्या प्लेट तरी घ्यायची ना. प्लेट घे ना यार सावत्या. असंच कुठे खातोयस. तुला चालणार नाही का माझं उष्ट. ना ए सावत्या नुसता किंवा खाऊ नकोस हा, त्रास होईल. हो काय नाही होत त्रास. तुम्ही संपवा लागा लवकर अजून एक भरू. ए नाही नाही मी मगाशीच म्हटलं ना सावत्या नो या प्लीज. आय कांट हॅव इट. काय लागा तुमचं सगळं मलाच प्यायला लागणार आहे इथं. पी हवं तर सगळं पण मी नाही घेऊ शकत. मला ऑलरेडी फॅटी लिव्हर पण आहे यार. नाही नाही आय कांट हॅव इट. काय सीन आहे तुला सांगतो. मागे एकदा मी खूप प्यायलो होतो सूज आली होती. आता अजिबात मला डॉक्टरने सांगितलंय बंदच कर. एक म्हणजे खूप आहे माझा. नाही हा आणि That's सावत्या इकडे इकडे बस जरा. मगापासून एवढी बडबड करतोयस. हे बघ मला ना आता निघावं लागेल. मला कसं ना आम्लपित्ताचा त्रास आहे बापरे. आणि पिऊन घरी गेलो ना तोंडाला वास येतो मग निशा बडबडते. तू कसलं भेटते जर बायकोला. हा? बायकोला बेचं नाही गावा. नाही? बायको आपल्या मुठीत असली पाहिजे. मी तर बायकोकडून नुसतं बघतोय. ए लगेच दोन चार पळत जाते. काय पळू उभी राहत पळून जाणार लगेच. बायकोला का मुठीत ठेवायचं असतं. तुझ्या बायकोची ओळख करून दे. तिला सांगते मस्त टिप्स देते मग तू राहशील तिच्या मुठीत. नाही तर काय. मी लगा आयटीत माहेराला सोडून येतोय तिला 4-6 महिने तर फोन बी करत नाही. माझ्या इथे रॉंग आहे हे सावत्या रॉंग आहे. माच करू नकोस आणि या नाही तर गोष्टीचा काय. फालतू. अरे माझ काय तो याच्यात कसं असतंय माहितीये का बायको नसली की नाही पार्ट्या करायला मोकळं. हं. आमच्या म्हणजे रोज पार्ट्या हो. रोज 12 वाजेपर्यंत 2-4 पेक संपतात. बरोबर. खरी पार्टी आहे की नाही 2 वाजता रांगात येते. रात्री 2ला 2ला रांगात येते आणि मग रांगले हो सूर्य आल्यावर त्याला गुड नाईट म्हणायचं आणि मग झोपायचं. हॅलो बोला डॉक्टर साहेब बोला काय म्हणताय. कुठे आहेस रे सावत्या. ही मित्र भेटली होती शाळेतली जरा तिकडे आलोय. अच्छा दारू पितोयस. नाही आत्ता कुठं वाईशी पडले पोटात आतडं बिवलं झालं नाही अजून. बेने जिकडे कुठे असशील ना तिकडनं आधी घरी जा. का का काल तू ब्लड टेस्ट करायला आला होतास माझ्या क्लिनिकला. त्याचे रिपोर्ट्स आलेत माझ्या हातात. काय काय सांगतो एवढे दिवस मी सांगतोय तुला ब्लड टेस्ट करून घे उद्या करूया नंतर करूया. मेल्यावर करणार होतास. किती शुगर झाली आहे माहितीये का. किती झाली 350. असं होय. असं होय ए बाबा 350 रुपये किलो नाही सांगत आहे मी शुगर. तुझ्या रक्तात तेवढी शुगर आहे. माकडा बेन्या
अक्कल आहे का काही? नाही अरे बाबा, कोलेस्ट्रॉल किती काय लेवल आहे माहितीये कोलेस्ट्रॉलची तुझ्या? कधी हार्ट फेल होईल एवढं जमा झालंय कोलेस्ट्रॉल. SGOTPT किती वाढलंय, LFTचे रिपोर्ट्स तर बोंबलून सांगतायत कधी लिव्हर फुटेल तुझं. एवढं सगळं झालंय होय? एवढं सगळं झालंय, वर आकाशात बघ, दिसशील स्वतःला. उद्याच्या उद्या क्लिनिक मध्ये येऊन सोनोग्राफी करायची आहे, कळलं? हॅलो हॅलो काय हॅलो? ऐक हॅलो. अरे काय हॅलो काय? अरे मित्र म्हणून किती वेळा सांगितलं मी तुला, तेव्हा काय म्हणालास मला? हा काय म्हणालेलास? अरे लगा काय, बॉडीला आपण हुकूम द्यायचे असतात, आपण नाही गुलाम बॉडीचे. हसू नको. दारूचा एक घोट तरी घेतलास ना, आता मरशील. सांगून ठेवतोय तुला सावत्या, काही अरबट चरबट काही खायचं नाहीये. जेवढा पाळशील तेवढा जगशील. खिमा होता होय. थोडं खाल्लं चालतंय का? काय एक घास खा, वाचलास, दुसऱ्या घासाला नक्की जाशील तू. उद्याच्या उद्या क्लिनिक मध्ये ये आणि आपण टेस्ट करणार आहोत वेगवेगळ्या. चल बाय. संदीप. सावत्या, काय रे, कोणाचा फोन होता? सावत्या, रडतोयस? काय झालं? नाही, प्रॉब्लेम झालाय जरा. काय झालं? ती मळमळच होतं ना त्या दिवशी, पायाला हाताला सुजबी झाली होती, म्हणून ती ब्लड चेक केलं होतं, तर डॉक्टर म्हणले शुगर डिटेक्ट झाली आणि लिव्हरनं काहीतरी कोलेस्ट्रॉल गोळा करून ठेवलाय सगळा काहीतरी. अरे देवा, काय किती सांगितली शुगर? लय नाही, फक्त 350 आहे. 350? 350? तेच म्हणालोय पम्या, तेच म्हणालोय मी. 350 झाली आहे तुझी शुगर? अरे तुला तू जिवंत कसा आहेस? या रसिकाचं गोड हसू बघून मारायला हवंस खरं तर. मला कशाला मध्ये आणतोय? किती आहे? खूप आहे. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही रसिका, प्लीज त्याला रिलॅक्स करू नको. डॉक्टरकडे गेलास बरं वाटेल. एवढं काही रसिका नाही, तुला असं वाटतंय, पण बाबा काळजी घे, तू रिलॅक्स होऊ नकोस, अजिबात रिलॅक्स होऊ नकोस, कळलं ना? 350 म्हणजे खूप आहे. माझा एक मित्र सावत्या, तुला खोटं वाटेल, असंच म्हणत होता, शुगर नाहीये, काही होत नाहीये, टेस्ट करायची काय गरज. शुगर झाली फ्लक्च्युएट, एक दिवशी एवढी फ्लक्च्युएट झाली, डायरेक्ट कोमा, ब्रेन. अरे देवा, माझी विकेट जाईल. म्हणजे आता जवळपासच आहे म्हटल्यावर सांगता येत नाही, होऊ शकतं. रडतोयस काय सावत्या? एवढं काही नाही. अरे सावत्या, एवढं नाही, त्रास नको करू. मला पोरं दिसायला लागली माझी. नाही सावत्या, तू टेन्शन नको घेऊ. तू तर बॉडीला ऑर्डर देतोस ना. बॉडी काय बोलतो तू? दे बॉडीला ऑर्डर दे, ते म्हणतोस ना. बॉडे माकडे, ते काय करतोस? ते जाळीन उभं ते कर ना. तिला म्हणा, बॉडे गुराळ थांब वाचलं, ते कर ना. अरे रडतो काय? आणि तू आमच्यावरची दारू पिणार, घे ना, पिना. अरे सावत्या, ये ना यार, खिमा पण खातो का थोडा? खिमा पण घे सोबत. माझी दारू पण पी. अरे तू आमच्या सगळ्यांची पिणार होता. अरे नाही मरत, घे. करत नको म्हणून सावत्या, बॉडीला सांगायचं हे सण करायची नाही, माकडे. हॅलो, हा बोल. कुठं आहेस तुम्ही? संदीप डॉक्टरचा फोन आला होता. आलता फोन, तुम्ही कुठं उलातलाय? कुठं आहे तुम्ही? सांगा लवकर. नाही, ते मित्र भेटले होते जुने तुमचे. बघ, मित्रांना ना काढी लावा तुमच्या आधी. कुठे आहे तुम्ही? लवकर या, अर्ध्या तासात तुम्ही मला घरात पाहिजे. डॉक्टरांचा फोन आलता, बाहेरचं काय पण खायचं प्यायचं नाही. त्यांनी सांगितलंय दारूच्या ग्लासात वरणाचं पाणी आणि उकडलेले फ्लावर चकना म्हणून खायला सांगितले. आता तुम्ही लवकर या. नुसती खा 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 खा, अंगात नाही जोर आणि नाचतोय थुई मोर. अरे नाही, चोर बॉडी आहे. चोर बॉडी काय तुमची? गंजलेली बॉडी आहे. कधी मोडशात ना, तुम्हाला पण कळणार नाही. तुम्ही लवकर घरी या. काय तुम्ही जाल पसारा करून माझ्या पोरीला कोण बघणार आहे इथं? लवकर या. हॅलो, ऐकी. हॅलो, रडतो. वने, हॅलो वने. काय रडतोयस? काय झालं? मला बायकोकडे जायचे. बायकोकडे जायचं. बायकोकडे जायचं? सावत्या, बायकोचा फोन होता, ते करून दाखवायचं ना. कर व्हिडिओ कॉल लाव आणि ते कर, आम्हाला बघू दे ना त्या वहिनी कशा पळतात. त्या कशा पळ, प्लीज एकदा दाखव. नाहीतर एक काम कर ना, माहेरी सोडून ये, कुठे फरक पडतो? नाही का, 4-6 महिने फोन नाही करत तू, काय फरक पडतो? दम दे. नाही तसं का ओरडत नाही. मग आजच काय जोर आला होता माहित नाही. जोर आला होता म्हणजे? ओरडले माझ्या. अरे रडू नकोस ना सावत्या. दिसते ती माझी.
हे असं तू मेंगळट आहेस आमच्यासारखा गुळचट आहेस तू. हा कोण तो आहे तो ही बोलली मगाशी. रसिकाचा बेदरकार आहेस ना तू. तू रसिकाचा बेदरकार हो. चल त्याला दे किंवा दे खायला. एवढं बास त्याला आता उगाच घाबरवू नका. बघ सावत्या डॉक्टरकडे गेलास औषधं दिली पथ्य पाणी पाळलं की सगळं बरं वाटणार आहे. अरे एवढं नको. चल ये चल. आणि सूर्याला गुड नाईट करायचं सोडून दे. आपण पेक पिऊ थोडासा खिमा खा बरं वाटेल. खिमा खिमा लावला मग मला खिमा का लावला. नको काळजी करू. चल बस बस ये आजच्या दिवस खा. चल ये आजचा दिवस ये, आहे. एक उद्यापासून डाएट आजच्या वेट दिवस कर. आजच्या आता बघ तुझ्यावरती आहे. तुला काय तुझी बॉडी तुझं ऐकते की नाही. तू एक दिवस खाऊच शकतो. मला विचार आजचा दिवस चालेल. बस ये ये. चल. एक बारका बारा 15चा बारा 15चं पुरेल. 15चा बरं. जेवणाचं बघ ना काही ते. हॅलो आवड निघालात का? माझी बॅग आहे ती. माझी बॅग. वा 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 31 डिसेंबरच्या आधी हे प्रहसन झालं ते एक बरं केलं. मस्त कॉन्सेप्ट मस्त परफॉर्मन्स. प्रसादा फार चांगला विषय होता आणि फार चांगल्या पद्धतीने मांडला गेला. बरेचदा असं होतं आपल्याकडनं हेळसांड होते. बऱ्याच जणांची असते चोर बॉडी पण ते काय सगळेच लंगोटावर येत नाहीत. त्यामुळे प्रथमेश तुझं बेरिंग फार सुंदर होताच. वेगळा अटेम्प्ट होता आणि छान वाटलं. म्हणजे एक प्रत्येकाचा शाळेतला एक मित्र असा असतो. म्हणजे अगदी कुठेही जा तुम्ही एक मित्र असा असतोच. व्हेरी नाईस. छान मजा. सई भन्नाट परफॉर्मन्स होता. तुमच्या सगळ्यांमध्ये आम्हाला एक एक मित्र आमचा दिसला. एक मैत्रीण दिसली, असा मित्र दिसला, असा. पिपी आज हसण्याची स्टाईल जी तू होती तुझी ती फार आवडली. त्यांनी लक्ष वेधून घेतलं. सावत्या मस्त. मला रिपोर्ट्स कळल्यानंतरचा तुझी जी शेळी झाली होती ती विशेष आवडली आणि तो चेंजवर तू खूप सुंदर एक्झिक्यूट केलास. मज्जा आली. रसा मस्त. पण आज माझ्यासाठी शो स्टीलर तू आहेस पम्या. फार भारी कॅरेक्टर आणि फारच मॅनरिझम्स. तुझी चाल पण वेगळी होती. सगळंच वेगळं होतं. मस्त संकल्पना होती. मला या मंचाचं कौतुक यासाठी वाटतं की कुठली संकल्पना कशी पोचवायची हे आपल्या डिरेक्टर्स आणि रायटर्सना खूप छान माहिती आहे आणि ही जशी पोचायला पाहिजे होती तशीच पोचली. मजा आली. वा वा व्हेरी नाईस यंग ब्रिगेड. थँक्यू. आणि मंडळी याच बरोबर वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात म्हणजेच नवीन वर्षी. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही बघत राहा नवीन वर्षात देखील तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. हास्याचा वार हास्याचा